देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे याचा सर्वाधिक फटका नंदुरबारच्या ग्रामीण भागाला बसताना दिसून येत आहे. नंदुरबारच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती पेट्रोल आणि डिझेलचा वापर जे आहे ते शेतीच्या कामासाठी केला जात असतो. मात्र देशामध्ये आज पेट्रोलचे दर ₹2.61 तर डिझेलचे दर ₹2.71 महागलेला आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका खरीप हंगामाच्या लागवड करणाऱ्या या शेतकऱ्यांना होणार आहे. सध्या नंदुरबारमध्ये पेट्रोलचे दर ₹112.77 तर डिझेलचे दर ₹99.40 झालेले आहेत. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आदेश काढलेले आहेत की पेट्रोल आणि डिझेल बाटली किंवा ड्रम मध्ये देण्यात येऊ नये. याचा देखील परिणाम जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागणार आहे. एकंदरीतच हा जो पेट्रोल पंप आहे या पेट्रोल पंपवरती देखील पेट्रोल आणि डिझेल शिल्लक नसल्याचे बोर्ड जे आहे ते लावण्यात आलेले आहे. भारत पेट्रोलियम कंपनीचा हा पेट्रोल पंप आहे आणि हा पेट्रोल पंप जो आहे तो गुजरात आणि महाराष्ट्राच्या आणि नंदुरबार जिल्ह्यातील इतर भागांना जोडणारा हा महामार्गावरती हा पेट्रोल पंप आहे. मात्र या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल शिल्लक नसल्यामुळं या भागात जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावरती मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागत आहे. तर ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरती पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती मनस्ताप जो आहे आणि आर्थिक बोजा जो आहे तो सहन करावा लागत आहे. जितेंद्र बैसारे, TV9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.